नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज्य भाजपात मोठे बदल, 2 केंद्रीय मंत्री नियुक्त, प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती। दिल्लीत उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडेंसह चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे उपस्थित असणार, तर फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। विनोद तावडेंकडून डावपेचाचं राजकारण, फडणवीसांना बाजूला करून शह देण्याचा विनोद तावडेंचा प्रयत्न, सुषमा अंधारे यांचा आरोप। फडणवीसांना बाजूला करणे आणि त्यांचा चेहरा न दाखवता केंद्रीय नेतृत्वाला इथे आणून बसवणे, देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा हा प्रयत्न आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी 650 मतांचा फरक, कोर्टात याचिका दाखल करून फेर मतमोजणीची मागणी करणार, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। जी आमच्याकडे आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा, अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कोर्टात दाखल करू। जिंकला की ठीक, पण हरला की खापर ईव्हीएमवर, असं म्हणत उदय सामंत यांची अमोल कीर्तीकर आणि संजय राऊतांवर टीका। 19व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती, एआरओच्या टेबलवरून मतांचा हिशोबही मिळाला नाही, अनिल परब यांचा आरोप। 19व्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते, त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत। एआरओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती, कारण एआरओ मध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं। अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात, संजय राऊतांचा आरोप, तर वंदना सूर्यवंशींचे फोन ताब्यात घेतले पाहिजे, राऊतांची मागणी। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल संशयास्पद, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी, तर अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणात सीसीटीव्ही उमेदवाराला देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात जाणार, प्रियंका चतुर्वेदींची माहिती। रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधातही गुन्हा दाखल, उत्तर पश्चिम मुंबईच्या मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप।